आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई पुण्यातल्या न्यूज टॉप 9 वर। बँक ऑफ महाराष्ट्रकडनं चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर। बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यामध्ये वार्षिक 44.95% इतकी वाढ। राज्यामध्ये 27 ते 29 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट। ठाणे मुंबईसह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार, हवामान विभागाचा अंदाज। मध्य रेल्वेकडनं प्रवाशांसाठी अनारक्षित 12 विशेष गाड्या चालवण्यात येणार। दादर गोरखपूर, एलटीटी गोरखपूर आणि सीएसएमटी ते दानापूर मार्गावरील प्रवाशांसाठी विशेष गाड्या सुरू होणार। यूटीएस प्रणालीद्वारे आरक्षणाची सुविधा। महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवरती पोलीस परेडची रंगीत तालीम सुरू। 1 मेला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मानवंदना दिली जाणार। मुंबईमधील कोस्टल रोड मार्गावर देशातील पहिला यशस्वी प्रयोग। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वीपणे पूर्ण। भरती आणि ओहोटीचा वापर करून तुळईद्वारे 2 मार्गांची झाली ऐतिहासिक जोडणी। मुंबईतलं कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सिलिंक 136 मीटर लांब महाकाय गर्डरनं जोडण्याचं काम हाती। पालिका प्रशासनासह तांत्रिक पथक देखील सज्ज। पावसाळ्यामध्ये डासांची पैदास रोखण्यासाठी बीएमसीकडनं मोहीम हाती। पालिकेकडनं कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येणार। अंबरनाथमध्ये आज 12 तास पाणी पुरवठा बंद, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता। उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीचं काम हाती।